नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा जो अंतरिम निकाल म्हणजे तात्पुरता निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तात्पुरता याचा अर्थ हा निकालामध्ये जर आपल्या काही ऑब्जेक्शन्स असतील, जर काही आपल्याला त्रुटी जाणवत असेल काही प्रश्नांबाबत किंवा आपल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेबाबत, तर आपण त्याबद्दल ऑब्जेक्शन घेऊन त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो. तर हा निकाल कसा पाहायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MSCE पुणे आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता, ही जी खाली 2 नंबरला लिंक आहे PUPPS ह्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. अ, या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. यामधील आपल्याला 2 ऑप्शन आहेत, शिष्यवृत्ती परीक्षा 2026 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2025. त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 2026 वरती क्लिक करा. 2026 वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 ऑप्शन आहेत, 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा. आता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा रिझल्ट लागून बरेच दिवस झालेले आहेत. आता आपल्याला 4थी आणि 7वी शिष्यवृत्तीचा रिझल्ट पाहायचा आहे. त्यासाठी आपण 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला 2 प्रकारे हा रिझल्ट पाहता येतो. आपण जर शाळेचा एकत्रित रिझल्ट पाहायचा असेल, तर या ठिकाणी आपण बघू शकता अंतिम निकाल शाळांसाठी ही जी लिंक आहे त्या लिंकवरून आपण तो पाहू शकतो. तो कसा पाहायचा आपण पुढील व्हिडिओत पाहूया. तर आता आपण हा निकाल विद्यार्थ्यांसाठी कसा पाहता येईल, विद्यार्थ्यांच्या पालकांना कसा पाहता येईल याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला अंतरिम निकाल या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असे 2 ऑप्शन येतील. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा सीट नंबर आणि पहिल्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आईचं मदर नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सीट नंबर आपल्याला जे आपल्या विद्यार्थ्यांचा रिसीट होता त्यावरती मिळेल. तर तो जर 4थीचा असेल तर एमने सुरू होतोय आणि 7वीचा असेल तर एचने सुरू झालेला आपला सीट नंबर दिसेल. तो सीट नंबर टाका. त्याच्या खालील बॉक्समध्ये आपल्याला आईचं नावाचं जे स्पेलिंग आहे तो अचूक टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करा. सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्टचं पेज ओपन होईल. सध्या रिझल्ट नुकताच लागला असल्यामुळे रिझल्ट पाहायला किंवा पेज लोड व्हायला थोडा वेळ लागत आहे. पण आपल्याला जर आणखी थोड्या वेळानं जर व्यवस्थित साईट सुरू झाली तर आपल्याला हा रिझल्ट लगेच पाहता येईल. अशा प्रकारे आपल्याला इथं रिझल्ट ओपन झालेला दिसेल. यामध्ये आपल्याला वरती परीक्षार्थीचे नाव आहे, आईचे नाव आहे, शाळेचे नाव, जिल्हा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची जन्मतारीख आणि इतर जी बेसिक माहिती आहे. त्यानंतर आपल्याला रिझल्ट अशा प्रकारे पाहता येतो. त्यामध्ये आपल्याला कमाल, किमान गुण या ठिकाणी दिसतात आहेत. जे कमाल गुण आहे ते 150 पैकी मिळालेले गुण, पुढे शेकडा गुण आणि पुढे निकाल जो आहे तो पात्र, अपात्रमध्ये आपण पाहू शकता. अशा प्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्यांचा किंवा पाल्याचा निकाल पाहू शकतो. धन्यवाद.